झी 24 तास, एक पाऊल पुढे. आपलं नाशिकमध्ये आपलं स्वागत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर नाशिक शहरात बाळासाहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी अनेक संकल्पना मांडण्यात आल्या होत्या. मात्र 2 महिने उलटले तरीही प्रशासनाच्या पातळीवरून कुठलीही हालचाल करण्यात आली नाही. सत्ताधारी यात राजकारण आणत असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. तर शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळेच पुढे कारवाई झाली नसल्याचा आरोप महापौरांनी केलाय. नाशिकमध्ये दरवर्षी बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करणारे शिवसैनिक पाणावलेल्या डोळ्यांनी साहेबांची पहिली जयंती साजरी करण्यासाठी एकवटले होते. मात्र त्यांच्या मनात महापालिका प्रशासनाच्या विरोधात सल कायम होती. महापालिकेच्या महासभेत बाळासाहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घेण्याची सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागणी केली. महापौरांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांकडून सूचना मागितल्या. काही नगरसेवकांनी उड्डाणपुलाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी केली, काहींनी उद्यान उभारण्याची, तर कुणी नाशिक मुंबई महामार्गावर माँसाहेब आणि बाळासाहेबांच्या नावानं कमान उभारण्याची, तर कुणी स्मारक उभारण्याची मागणी केली होती. सत्ताधारी राजकारणाच्या हेतूनं स्मारकाविषयी आणि बाळासाहेबांच्या स्मृती जतन करण्याविषयी निर्णय घेत नसल्याचा आरोप शिवसेना नेते करतायत. बाळासाहेबांच्या भाषणाच्या सीडीज तिथं असल्या पाहिजे आणि बाळासाहेब एक कलावंत होते, त्यामुळे तिथे एक मोठं ऑडिटोरियम असलं पाहिजे, एक आर्ट गॅलरी असली पाहिजे. नाशिकमधल्या कलावंतांसाठी ते एक स्थान असलं पाहिजे, नवोदित कलावंतांसाठी, आणि असं स्मारक आम्हाला प्रेरित आहे. याच्यामध्ये जी टाळाटाळ करतंय प्रशासन, ही अक्षम्य अशी टाळाटाळ आहे. किंवा काही राजकारणी याच्यामध्ये राजकारण करतात, तेव्हा तर त्यांनी घोषणा बऱ्याच मोठ्या मोठ्या केल्या, पण आता त्याच्याकडे ते कानाडोळा करतायत. तर जे काही चाललेलं आहे ते पाहता शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल. गेल्या 1-1.5 महिन्यापासून नाशिक शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू असल्यानं बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकाच्या विलंबाला मनसे नाही तर शिवसेना आणि त्यांच्यातील अंतर्गत धुसफूसच जबाबदार असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. त्याबाबत कमिटी नेमलेली आहे आणि कमिटीने त्याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर निश्चितच त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. आणि त्याबाबत होणारे आरोप निश्चितच निराधार असे आहे. आजची परिस्थिती पाहिली तर लवकर निर्णय होण्याची शक्यता नसल्यानं आगामी निवडणुकीत प्रचार आणि आरोप प्रत्यारोपाचा मुद्दा बाळासाहेबांच्या स्मारकाचा विषय ठरू नये एवढीच अपेक्षा. झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक. टीम इंडियानं मोहाली वनडे 5 विकेट्सनं जिंकत 3-1 सिरीज जिंकली आहे. मोहाली विजयासह टीम इंडियानं आयसीसी रँकिंगमध्ये आपलं अव्वल स्थान सुद्धा कायम राखलेलं आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला सुरेश रैना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. टीम इंडियानं मोहाली वनडेतही आपला विजयी धडाका कायम राखला. आर फॅक्टर भारताच्या विजयात निर्णायक ठरला. अगोदर रवींद्र जडेजानं 3 विकेट्स घेत इंग्लंडला 257 रन्सवर रोखण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आणि त्यानंतर रोहित आणि रैनानं दमदार हाफ सेंचुरी लगावत भारताला सिरीज विजय मिळवून दिला. इंग्लंडनं दिलेल्या 258 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाची अडखळती सुरुवात झाली होती खरी, पण टीममध्ये राहणीऐवजी निवड झालेल्या रोहित शर्मानं संधीचा पुरेपूर फायदा उचलत 83 रन्सची दमदार खेळी केली. 90 रन्सवर गंभीर, विराट आणि युवी आऊट झाल्यानं टीम इंडिया बॅकफूटवर गेले होते. मात्र सुरेश रैनानं इंग्लिश बॉलर्सला कोणतीच संधी दिली नाही. रैनानं 79 बॉल्समध्ये केलेल्या नॉट आऊट 89 रन्सच्या तडाखेबंद खेळीमुळे भारताला मोठा विजय साकारता आला. या विजयासह भारतानं वनडे रँकिंगमधलं आपलं अव्वल स्थानही कायम राखलंय. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आपल्या सगळ्यांचं लाडकं न्यूज चॅनल झी 24 तासनं प्रेक्षकांची बांधिलकी जी आहे ती कायम जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. हीच बांधिलकी जपावी, वाढावी, तुम्हालाही तुमची मतं आमच्यापर्यंत पोहोचवतावेत यासाठी झी 24 तासचा हा नवा उपक्रम आहे, कौल महाराष्ट्राचा. या अंतर्गत आम्ही आपल्याला प्रश्न जो विचारतो आहे तो आजचा प्रश्न असा आहे, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी असं आपल्याला वाटतं का? या प्रश्नासंदर्भातली तुमची जी काही मतं आहेत ती तुम्ही www.24tas.com वर आणि www.facebook.com/झी24तास वर मांडू शकता किंवा SMS करू शकता. तास पोल Y किंवा N टाईप करा आणि 57575 वर आपलं मत पाठवून द्या. आता राज्यातील काही शहरांमधल्या तापमानावर एक नजर टाकू.
इथेच थांबते. इथून पुढच्या बातमीपत्रामध्ये आपण भेटणार आहात माझी सहकारी मृदुला जोशी पुरंदरे हिला. पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.